नमस्कार. राजेंद्र भोसले लिखित वणवा या कादंबरीचा भाग 10. वसंतानं पेढेच्या दुकानात जाऊन पेढे घेतले आणि घरी आला. लोचना आणि अण्णा समोरच बसलेले होते. तरी वाटलंच तुला दम नाही निघायचा. आला का पोराचं तोंड बघून? लोचनानं विचारलं. वय आहे आई. अगं तुझा नातू निक्का मुक्तावर गेलाय बघ. वाहनं नको ना वय. काळजी करू नगस. वाहनानं आईवरच आहे, माझ्यावर नाही आहे. वसंतानं आईची शंका दूर केली. हां, आम्ही बी जाता आता दुसऱ्या गाडीनं. आम्हाला तरी कुठं दम निघते. अरे तुझा बाप तर सकाळपासून महागा लागलाय. जावा जावा, मी हाय की इथं. लोचना आणि अण्णा मुक्ताला बघण्यासाठी दवाखान्यात गेले. जाताना त्यांनी किटलीत तूप आणि सुटवाड्याचं सामान घेतलं. दवाखान्यात त्यांनी हे सगळं विहीणबाईंच्या स्वाधीन केलं. आपल्या नातवाला दोघांनीही मन भरून बघितलं. विहीणबाईंशी मनसोक्त गप्पा मारल्या. बाळाची आठवण मनात साठवून ते घरी आले. घरात आनंदाचं उधाण आलं. 4 दिवसांनंतर मुक्ताला दवाखान्यातनं सोडण्यात आलं. मायलेकी रिक्षानं घरी आल्या. बाळ शांतपणे कुंचित झोपलं होतं. घरी अंगद आणि रखमाची भावंड वाटच पाहत होती. दारात रिक्षा थांबली. रिक्षाचा आवाज ऐकला तशी घरातले सगळेजण बाहेर आले. रखमा लगबगीनं उतरली, आत गेली. तांब्याभर पाणी, भाकरी, मीठ मिरची हातात घेतलं. मुक्ताला दारात थांबवत म्हणली, अगं थांब तिथंच उभी राहा. लेकराची दिष्ट काढू दे की. असं म्हणून तिने तिच्या पायावर तांब्याभर पाणी ओतलं. बाळावरून मीठ मिरची ओवाळून टाकली. बालाच्या गालाला काळा टिका लावला. थोड्या वेळानं नदी टाकून येते. असं मनाशी पुटपुटून भाकरी आणि मीठ मिरची उंबऱ्याच्या बाजूला ठेवलं. मुक्ता तशीच उभी होती. झालं आता ही सावकाश, असं म्हणून तिला आत यायला अनुमती देऊन टाकली. नवीन जागेमुळे बाळ भेदरल्याप्रमाणे झालं होतं. इकडे तिकडे बघत होतं. रडू काढायचा प्रयत्न करत होतं. बाळ आल्याचं कानी पडताच आसपासच्या 4-5 पोरी जमल्या. मुक्ता खाली बसली. तिने बाळाला वारा घालायला सुरुवात केली. थंडगार वारा लागताच बाळ शांत झालं. सगळेजण मुक्ताच्या समोर पंक्तीला बसल्याप्रमाणे बसले. बाळाला मांडीवर देण्याचा आग्रह प्रत्येक पोरगी करायला लागली. मुक्तानं एकीच्या मांडीवर थोडा थोडा वेळ बाळ दिलं. पण ह्या प्रकारानं रखमाचा जीव खालीवर होत होता. पोरींच्या या झटापटीत बाळाला इजा होईल अशी तिला भीती वाटत असावी. न राहून ती म्हणाली, अगं लय हालझुलं करू नका पोरीनो लेकराचं. हात बीत आवटाळत्याल, कवळी हाडं असत्यात. उगा मांडीव घ्यान खेळवा गुमान. आत्या माझ्याजवळ द्या की जरा येळ. एखादी पोरगी तरीही म्हणायचीच. प्रत्येकीनं एकदा बाळाला मांडीवर घेतल्यावर पोरी खुश झाल्या. ज्या पोरींचा नंबर लागला त्या खुश होत्या, तर ज्यांचा नंबर लागला नाही त्या बाळाला मांडीवर घेतल्याशिवाय हालायला तयार नव्हत्या. पोरींची ही चिकाटी बघून रखमा त्यांच्यावर पुन्हा ढापरली. आता जावं बरं पोरीनो सांचेला. बाळ दमून आलंय, जरा विश्रांती घेऊ द्या. त्याची 5वीची साठवाई करायची अजून. असं म्हणून तिने एकीच्या मांडीवरनं बाळ काढून घेतलं. रखमाचा हा मूड बघताच नाराज होऊन एक एक करत पोरी पांगल्या. रखमानं बाळाला मुक्ताकडे दिलं. रखमानं सटवाईची तयारी आधीच केली होती. भात आणि धपाटी करून ठेवली होती. तिने भराभरा कणिक मळली. कढई चुलीवर ठेवून त्यात तेल ओतलं. एक तळहाता एवढा कणकीचा नैवेद्य तळायला सुरुवात केली. चांगले 25 नैवेद्य तळल्यावर त्या नैवेद्यावर तिने भात आणि दही टाकून नैवेद्याचं ताट तयार केलं. त्यावर फुलाचं कापड झाकलं. मुलाच्या जन्माच्या 5व्या दिवशी सटवाई मुलाचं भविष्य त्याच्या माथ्यावर लिहिते अशी कल्पना. बाळाला न्हाऊ घालून त्याला काळा टिकला लावण्यात आला. मायलेकींनी सटवाईच्या देवळात जाऊन देवीची पूजा केली. सटवाई देवीला नैवेद्य दाखवला आणि बाळाला सटवाईच्या पायावर ठेवलं. दोघीही पाया पडल्या. घरी परत आल्या. आतल्या खोलीत बाज टाकण्यात आली होती. त्याच्या शेजारी पाळणा, पाळण्यावर खेळणं. त्यामध्ये हत्ती, घोडे, माकड, बाहुल्या असे प्राणी हालत होते. चारी बाजूनं आरसे लावल्यामुळे ते चमकदार दिसत होते. रखमानं बाळाला पाळण्यात ठेवलं. बाजे शेजारी स्टूल ठेवून त्यावर गरम पाण्याचा तांब्या आणि त्यावर प्याला घासून पुसून ठेवण्यात आला होता. बाळंतिणीसाठी उशी आणि लेकरासाठी रबराचा तुकडा टाकण्यात आला होता. उशाकडच्या बाजूला एक वळण लावण्यात आली होती. त्यावर स्वच्छ बाळुती आणि 4-5 नवी सुरखी टोपडी कुंची ठेवण्यात आली होती.
आपल्या मुलीला आणि तिच्या बाळाला कसलाही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी रखमानं घेतली होती. ती मुक्ताला वारंवार सूचना देत होती. हे ब मुक्ते, लेकराचं टकूचं काढत जाऊ नको. त्याच्या कानात किडामुंगी जायची भीती असते. त्याला अंगावर पाजल्यावर त्याचा वट हातानं आज्यात पुसून घेत जा, नाही तर तोंड चिकाट असलं ना की मुग्या लागतात. बाळानं शी केली का लगी नवी वाळूतं घेत जा. मुक्ता हूं हूं म्हणत सगळं ऐकून घेत होती. दररोज सकाळी मायलेकी बाळाची टाळू मळत अंग तेलानं चोळून काढत. कडक पाण्यानं त्याला न्हाऊ घातलं जायचं. गरम पाणी अंगावर पडल्यामुळे बाळ लाल भडक व्हायचं, रडायचं. रखमा त्याला घसघशीत हातानं आंघोळ घालायची. बाळ धाय मोकलून रडायचं, वेडं पिसवायचं. केव्हा एकदा या दिव्यातनं सुटतो असं बाळाला वाटत असावं. दमलेलं आणि थकलेलं बाळ अंगावर कोरडं बाळूतं पडताच शांत व्हायचं. मुक्ता त्याला त्वरित पाजायची. आईच्या दुधावर ते आधाच्यासारखं तुटून पडायचं. पिऊन तृप्त झाल्यावर ती त्याला पाळण्यात टाकायची. त्याच्या अंगाखाली आणि अंगावर बाळूतं टाकून मुक्ता पाळण्याला झोके द्यायची. बाळ पटकन झोपीही जायचं. दिवसागणिक बाळाची वाढ होत होती. रखमा मुक्ताला साळीचा भात, निरसं दूध, तूप तसंच सकाळ संध्याकाळ सुंठवडा खाऊ घालत असल्यानं तिला दूध भरपूर येत होतं. काही दिवसातच मुक्ता आणि बाळ दोघेही सुदृढ दिसायला लागले. वसंताची सासूरवाडीला अधूनमधून चक्कर चालू होती. अण्णाची आणि लोचनाचीही एखादी वारी व्हायची. एक दिवशी अण्णा, वसंत आणि लोचना बाळाला बघण्यासाठी आले होते. बोलता बोलता रखमानं विषय काढला. बरं अक्का, बाळाचं बारसं आम्ही करतो का वशी सवड आहे? अहो ताय, बारसं आम्ही करणार आहे. आमच्या घरातला पहिला नातू आहे. त्याचं बारसं कसं धूमधडाक्यात करायचं. तुम्ही नका त्याची काळजी करू. 6 महिन्यानं आमचं बाळ आमच्या ताब्यात द्या. हा, हे बरी खरं आहे. 6 महिन्यानं बाळ आमच्या ताब्यात द्या. आम्ही बघतो पुढचं सगळं. अण्णाही म्हणाले. बरं, जशी तुमची मर्जी. तसं आम्ही तर 10व्या दिवशी पाळण्यात टाकून काढले म्हणा, पण विचारायची पद्धत असती म्हणून उगा आपलं सहज विचारलं. हे बघा, पुढच्या शुक्रवारी आम्ही येतो, म्हणजे बरोबर 6वा महिना पुरा होतोय. बाळाला घेऊन शानत जाऊ. हवं न्या की, तुमचीच तर अनामत आहे. बाळ बी तुमचं आणि मुक्ता बी तुमचीच. आता आमचा त्यांच्यावर थोडाच हक्क आहे, होय ना? नाही, तसं नाही. म्हणजे तारीख काढायला बरी बारशेची. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी तिघेही आले. सर्वांनी जेवण करून थोडासा आराम केला. उन्हं उतरणीला लागली तशी रखमा आणि मुक्ता तयार झाल्या. बाळाला तयार करण्यात आलं. नवं कपडं, नवं टकूचं घालून त्याला नटवण्यात आलं. गालावर काजळाचा मोठा ठिपका लावला. पाळणा खेळणा व्यवस्थित बांधला गेला. अंगदनं एका रिक्षावाल्याला सांगून ठेवल्यानं बरोबर 5 वाजता रिक्षा दारात येऊन उभी राहिली. मुक्ता आणि लोचना आत बसल्या. त्यांच्या पायाजवळ पाळणा ठेवण्यात आला. खेळणा काळजीपूर्वक सीटच्या पाठीमागे ठेवण्यात आला. अण्णाही जागा करून दाटीवाटीत आत बसले. वसंता ड्रायव्हर शेजारी बसला. रिक्षावाल्यानं रिक्षा चालू केली. रखमाच्या डोळ्यातच पाणी आलं. ती मुक्ताला म्हणाली, मुक्ते, जप गसावताला आणली अकराला. अहो हे काय अक्का पारक्यावानी? आता बी तसंच? आम्ही नाही वय. असं म्हणत लोचनानं रखमाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. ती रखमाला धीर द्यायला लागली. हा प्रकार बघून रिक्षावाल्यानं रिक्षा बंद करून टाकली. त्याच्या आईला झालं बघा सुरू परत. नुसतं निमित्त लागतंय बायकासनी राडाय. ओ रिक्षावाले, करा रिक्षा चालू. या असं थांबत राहिलो ना तर हिथं मुक्काम करावं लागन. रिक्षावाल्यानं पुन्हा रिक्षा चालू केली, हलवली. मुक्तानं हात बाहेर काढला. आईबाबांना निरोप दिला. भावंडांचा निरोप घेतला. बारशाचा दिवस उजाडला. दिवस मावळायला येतो. पाळणा फुलांनी सजवला गेला. अंधार पडल्यानंतर मंडप उजेडानं न्हाला. एक एक बाई जमायला लागली. तशी लोचनानं उचल खाल्ली. करा ग तयारी पोरीनो, नावं ठेवायची. मांडामांडी करा, म्या देती सामान. ए बाया, अजून काय बी तयारी नाही वे? आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झाला की. एक बाई आल्या आल्या म्हणाली, अगं म्या सकाळपासून स्वयंपाकात गुंतले. या पोरी ठोरीसनी कसं सांगावं म्हणून सांगितलं नाही. तुम्ही आला की आता जाणत्या जुनत्या. असं म्हणून तिने सगळं सामान आलेल्या तिघी चौघींच्या हवाली केलं. पाळण्याखाली नवा झंपर पीस टाकण्यात आला. त्यावर गहू आणि तांदूळ अंथरले गेले. हे चालू असताना एखादी बाई यायची आणि आपल्या पद्धतीनं असं करा तसं करा अशा सूचना द्यायची. तयारी पूर्ण होताच लोचनानं मुक्ताला हाक मारली. मुक्ता नवीन साडी नेसून बाहेर आली. नाकात नथ घातल्यामुळे तिचा चेहरा उजळला होता. बाळंतपण मानवल्यामुळे ती थोडीशी जाडही दिसत होती.
मुक्ताला पाळण्याखाली बसवण्यात आलं. मुक्ता पदर घेऊन बसली. बाळाला पाळण्यात ठेवण्यात आलं. सुवासिनींनी ओटी भरली. एक एक करत चांगल्या 50 बायका जमा झाल्या होत्या. सुवासिनी वेगळ्या, लेकुरवाळ्या वेगळ्या, कुमारिका वेगळ्या. बायकांचा कलकलाट सुरू झाला. माईक चालू असल्यामुळे स्पीकरवरनं गावभर हा कलकलाट पसरायला लागला. असं करा, सुरुवातीला पाळणं म्हणायला करा सुरुवात, किती वकोत झाला. एक वृद्धा म्हणाली, पण कोणी पाळणं म्हणायला पुढे येईना. कसल्या ग बाया तुम्ही, निस्त्या खायला का रंधरणीला भार, साधा पाळणं म्हणाय येत नाही वे, वा माग म्या म्हणते. असं म्हणून तिने माईक हातात घेतला. पाळणं म्हणायला सुरुवात केली. तिच्या आवाजात खरखर होती. तो आवाज ऐकून काही मुली हसायला लागल्या. हे तिच्या लक्षात आल्यावर तिने पाळणा बंदच करून टाकला आणि त्या मुलींकडे बघत म्हणाली, काय झालं ग दाताडीच कायला, तुम्ही म्हणत नाही ते न्या माय म्हणायला लागले तर हसता होय, काय येडबीड लागले काय मला. अहो मावशी, तुमच्या तुम्ही म्हणा, त्याच्याकडं कशाला लक्ष देतायसा. यासनी सवय कसली सिनेमाची गाणी ऐकायची, असलं कशाला त्यांना ऐकू वाटेल. अशी सारवासारव दुसऱ्या एका पोक्तबाईनं केली. तिचा आधार मिळताच पाळण्याच्या पुढच्या ओळी तिने आळवायला सुरुवात केली. बाकीच्या बायकाही जो बाळा जो जो रे जो असं म्हणत तिला साथ द्यायला लागल्या. पहिला पाळणा झाल्यावर दुसरी एक पोरसवादा बाई पुढे आली आणि म्हणाली, ना काकू त्यो माईक मी एक म्हणते. असं म्हणून तिने ठसक्यात शिवाजीचा पाळणा म्हटला आणि त्या पाळण्यामुळे सर्वत्र उत्साह संचारला. आता बाकीच्या स्त्रियांनाही पाळणा म्हणायची इच्छा निर्माण झाली. एका वेळी 2-2 बायका पाळणा म्हणण्यासाठी पुढे यायला लागल्या. कोणी शिवाजीचा, कोणी बाबासाहेबांचा, कोणी कृष्णाचा, असे म्हणून चांगले 7-8 पाळणे म्हटले गेले. इतका वेळ झोपलेलं बाळ मध्येच उठलं. हा काय प्रकार चालला आहे हे बाळाला कळलंच नाही, त्यामुळे ते मोठ्यानं रडायला लागलं. पोरींनी माईक त्याच्या तोंडापुढे नेला. त्याचं रडणंही गावभर पसरलं. प्रत्येकीनं बाळाच्या कानात कुर्र करून नाव ठेवलं. प्रत्येकीच्या पसंतीचं नाव ठेवण्यात आलं. त्यात कोणी सचिन, कोणी माधव, कोणी गौतम, कोणी शिवाजी तर कोणी श्रीकृष्ण. पाळणे झाल्यानंतर एकमेकांना नाव घ्यायचा आग्रह व्हायला लागला. तू घे, मी घे असं करत बायका नावं घ्यायला लागल्या. जुन्या बायकांनी उखण्यात लांब लचक नावं घेतली. बराच वेळ जायला लागला. गडी माणसं बाजूला बसली होती. बायकांचं खिदळणं सुरू होतं. अण्णा समोर आले आणि म्हणाले, बायानो आठ पबर आता लय झाले तुमचं. वय हो, आता लोक जेवायला थांबलेत, उशिरानं आलेल्या पाहुणेसनी जेवायला घालायला पाहिजे कणको. असं म्हणत लोचनानं घुगऱ्याचं पातेलं आणलं. पान सुपारी आणि घुगऱ्या वाटून एक एक बाई बाहेर पडायला लागली. बघता बघता कलकलाट कमी झाला. मांडव बुच्चा दिसायला लागला. मुक्ता उठली. तिने ओटीतलं सामान बाहेर काढलं. कोणी झंपर पीस, कोणी आंगडं टोपडं, कोणी दागिने, कोणी पैसे, कोणी बाळासाठी खेळणीसुद्धा ओटीतच टाकली होती. रात्री हे अमक्याचं ते तमक्याचं अशी चर्चा करत मुक्ता आणि लोचनाचा दिवस उजाडला. दोघीही न झोपताच कामाला लागल्या. नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे घरातलं वातावरण बदललं होतं. प्रत्येकाला एक वेगळा आनंदाचा पैलू मिळाला होता. वसंताला बाप झाल्याचा, लोचना अण्णांना आजी आजोबा झाल्याचा, तर मुक्ताला आईपणाचा. बाळाला नावं अनेक ठेवली गेली, पण त्याला सगळेजण कैलास म्हणायला लागले. कैलासनं चांगलं बाळसं धरलं. तो पाऊल पाऊल टाकत होता. त्याच्या लिलांनी घर उजळून निघालं. कधीकधी मुक्ताला त्याच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जायचं. घरातलं काम, शेतीतलं काम आणि कैलासकडे बघणं, यामुळे दिवस कधी उगवायचा कधी मावळायचा हे मुक्ताला कळायचंही नाही. घराला भरभराटीचे दिवस आले होते. विहिरीला आणि बोअरला भरपूर पाणी असल्यामुळे पिकं जोमानं वाढत होती. पर्यायानं उत्पन्नात भर पडत होती. पहिल्याबरोबर उसाच्या पैशाची दुसरी तिसरी पट्टी आली. वसंताला पैसे मोजायचं कळेना. दूध दुभत्यासाठी 2 म्हशी आणि 4 गायी खरेदी केल्या. राखोळीला गडी लावला. घरात चांगलं दूध दुभतं मिळायला लागलं. उरलेलं दूध डेअरीला घातलं जायला लागलं. त्याचाही चांगला पैसा मिळायला लागला. त्यात गाड्यांचा रोजगार आणि जनावरांची सरकी पेंड खर्च वरचेवर निघायला लागला. शेतीत भाजीपाला लावल्यानं त्याची तोडणी, काढणी आणि विक्रीचे प्रश्न निर्माण व्हायला लागले. अनेक वर्ष शेती पडीक पडल्यानं आणि पाण्याचा तोटा नसल्यानं पिकं वेगात यायला लागली. अण्णा वसंताचं मनुष्यबळ कमी पडायला लागलं. भाजीपाल्याची तोडणी आणि देखभालीसाठी गडी ठेवण्यात आला. झाडांना पाणी घालण्यापासून फवारणी आणि आलेल्या पिकाची काढणी, मोडणी झालेलं पीक तालुक्याला पाठवणं ही कामं त्या गड्याकडे सोपवण्यात आली. भाजीपाल्याची पट्टी आठवड्याला येत होती. ऊसाचीही तीच अवस्था झाली. ऊसासाठीही गडी ठेवला. त्यांनी ऊसाची देखभाल करायची.
सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत पिकाला लागणारं पाणी, ठिबक सिंचनाची देखभाल, तसंच शेतातली मोटार बंद चालू त्यांनी करायची. 2-3 वर्षात वसंताचं बस्तान चांगलं बसलं. गड्यांचा रोजगार जाऊन चांगलं उत्पन्न हातात यायला लागलं. वसंताला शेतीची कळच सापडली. सर्व शेती गाड्यांकडून करून घेऊन तो आणि अण्णा त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला लागले. घरात लक्ष्मी नांदायला लागली. सतत तालुक्याला एसटीने जाणं त्याला त्रासदायक आणि वेळखाऊ वाटायला लागलं. त्यांनी एक दुचाकी खरेदी केली. किक मारली की तालुका आणि किक मारली की गाव. त्यामुळे त्याची सगळी कामं वेळच्या वेळी व्हायला लागली. गडी आता वसंताला मालक म्हणायला लागले. तोही गाड्यांच्या कुटुंबियांकडे सहानुभूतीपूर्वक बघायला लागला. हे आपले गडी नाहीत तर कुटुंबातले सदस्य आहेत अशी वागणूक त्यांना द्यायला लागला. कामं सांगतानाही गोडीनं सांगायला लागला. त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही याची पदोपदी काळजी घ्यायला लागला. अडल्या नडल्या वेळी गड्याला आगाऊ रक्कम द्यायला लागला. सण आला, मुलगा आजारी, बायको आजारी या कारणानं गडी त्याला पैसे मागायचे, तो द्यायचा आणि पगारातनं वळते करून घ्यायचा. सर्वांना साप्ताहिक पगार करण्याची त्यांनी सवय लावली. आठवड्याच्या आठवड्याला न मागता पगार मिळाल्यानं गडीही जीव तोडून काम करायला लागले. त्यांना साप्ताहिक सुट्टीही दिली. आपला मालक देवासारखा अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. या प्रवृत्तीमुळे पीक अंदाजित उत्पन्नाच्या 1.5-2 पट यायला लागलं. कैलास आता 3 वर्षांचा झाला होता. मुक्ताला पुन्हा दिवस गेले. तिला 9व्या महिन्यात माहेरी पाठवण्यात आलं. यावेळी तिला कन्यारत्न झालं. पहिल्या मुलाइतका उत्साह आता नसल्यामुळे वसंता फारसा सासूरवाडीकडे फिरकला नाही. मुलीचं नाव उर्मिला ठेवण्यात आलं. पण आता वसंताला नव्या घराची गरज भासायला लागली. या जुन्या घरात किती दिवस राहायचं असं त्याला राहून राहून वाटायला लागलं. एक दिवशी लोचनापुढे त्याने घराचा विषय काढला. आई, घराचं काम काढावं म्हणतोय. कर्ज तर पार बार झाले, थोडा पायका बी शिल्लक आहे. कर की बाबा, तू करशील ती पूर्व दिशा. आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या शब्दाला मान आल्याचं वसंतला पदोपदी जाणवत होतं. तो म्हणाला, नाही म्हणलं तुझा सल्ला घेतलेला बारा. एकदा म्हणलं ना तू करशील ती पूर्व दिशा. अरे तू म्हणशील त्यात आम्ही दोघं राजी आहे. आम्हाला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंय. कर्तबगार पोराच्या मागं जावं आईने आणि बानं. यथावकाश घराचं बांधकाम काढलं. अलीकडे धाब्याची घरं बंद झाली होती. सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटनं जोर धरला होता. चांगलं 8-10 खोल्यांचं 2 मजली घर बांधायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तातडीनं कार्यवाही झाली. घरातली शिल्लक, बँकेतली शिल्लक आणि थोडंफार कर्ज याचा मेळ घालून लवकर एक टुमदार 2 मजली घर तयार झालं. वसंत आता 2 लेकरांचा बाप झाला होता. कैलास 4 वर्षांचा होताच त्याला नर्सरीत टाकण्यात आलं. त्याला नेण्यासाठी गावात शाळेची गाडी यायची. आता शेतीचं चांगलं रांगेला लागलं होतं. गडी चांगले काम करत होते. मुक्ता आता पूर्ण वेळ घराला द्यायला लागली. वाऱ्यासारखी आणखीन 3 वर्ष निघून गेली. मुक्ताला पुन्हा दिवस गेले. कैलासला जोडीदार मुलगा असावा असं लोचनाला वाटत होतं. म्हणून तिने हट्टानं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करू दिली नव्हती. 3ऱ्या वेळेला सगळ्यांची निराशा झाली. 3री ही मुलगीच झाली. ह्यावेळी मात्र वसंतानं आईचं ऐकलं नाही. एका मुलावर समाधान मानण्याचं ठरवलं. 3ऱ्या बाळणपणाच्या वेळी त्यांनी मुक्ताच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी फॉर्म भरून दिला. 2 मुलगी आणि 1 मुलगा असा पंचकोनी कुटुंबाचा फॉर्म तयार झाला. कैलास आता चांगला 8 वर्षांचा झाला होता. उर्मिलामधली तर शेंडेफळ मंजू. अधूनमधून वसंताला जुन्या मित्रांची आठवण येत होती. तो त्यांना आवर्जून भेटायचा. त्यांच्याबरोबर गप्पात रमायचा. तालुक्याला जायचा, फिरायचा. कधीकधी त्यांच्या समवेत मद्याचा आस्वादही घ्यायचा. हळूहळू त्याच्या मित्रांचा गोतावळा वाढायला लागला. वसंत मालक असं त्याला पुकारून त्याच्याशी गोड बोलून मित्र त्याला लुटायला लागले. वसंताला या मोठेपणाची सवय लागायला लागली. वेळप्रसंगी मित्रांना पैसे देण्याचा, दारू पाजण्याचा, जेवण देण्याचा दिलदारपणा तो दाखवायला लागला. आणि ह्याच सवयीतनं नकळत वसंताच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं. हळूहळू त्याच्या पिण्याच्या सवयीत वाढ झाली. आपल्यासाठी आणि बरोबर असलेल्या सवंगड्यांसाठी तो मनसोक्त खर्च करायचा. त्याला वाटायचं ह्याच मित्रांनी आपल्याला एकेकाळी गरिबीत साथ दिली, त्यांना कसं विसरायचं. आज त्यांची परिस्थिती नाही, त्यांच्याकडे पैसा नाही. दैवयोगानं आपलं चांगलं चाललंय. प्रत्येक पिकाची भरघोस पट्टी येते. मग आपण आपल्या मित्रांना खाऊपिऊ घातलं तर बिघडलं कुठं. अण्णा आणि लोचनाला मात्र ह्या बदललेल्या वसंताची काळजी वाटायला लागली.
काही बोलावं तर बरोबरीला आलेल्या मुलाला बोलायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडायचा. त्यामुळे त्यांना हे सगळं निमूटपणे सहन करावं लागत होतं. कधी कधी लोचना, अरे हे पिणं बरं नाही बाबा, असं म्हणायची. त्याला काय होतंय आई, कावा तरी पिलं म्हणून मी काय दारोडा होतंय का? दिवसभर गोरावानी काम करावं लागते. थोडासा सोनेरी थेंब घेतला तर बिघडलं कुठं? कामाचा शीन जातो, झोप चांगली लागती, असं उत्तर देऊन वसंता तिला निरुत्तर करायचा. अशातच धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनानं गावातल्या लोकांच्या जमिनी घेण्याची मोहीम हाती घेतली होती. गावाच्या वरच्या बाजूनं धरण झाल्यामुळे त्यात अनेक गावं आणि गावकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या. तिथल्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी देण्यासाठी म्हणून आसपासच्या जमिनी सरकार ताब्यात घेत होतं. यात वसंताचाही 2 एकरचा पट्टा गेला. गावातल्या अनेकांच्या जमिनी गेल्या. शासकीय भावाप्रमाणे लोकांना पैसेही दिले गेले. काही शहाण्या सुरत्या लोकांनी आलेल्या जमिनीच्या पैशातनं पर्यायी जमिनी घेतल्या. शासनानं किमतीही चांगल्या दिल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी 2 एकराच्या किमतीत 3-3.5 एकर जमीन विकत घेतली, तर काहींनी शासनाचे पैसे त्यात आपले पैसे घालून बागायती जमिनी घेतल्या. हे झालं समजूतदार शेतकऱ्याचं. पण लाखो रुपये कधीही न पाहिलेल्या शेतकऱ्यांनी मात्र आपली हौस फेडून घेतली. कोणा मुलामुलीच्या लग्नात पैसा लावला, कोणी देणी फेडली, कोणी आहे ती शेती सुधारून घेतली, कोणी घरं बांधली, काहींनी गाड्या घेतल्या. अनेकांनी इतका पैसा आयुष्यात न पाहिल्यानं त्यांना स्वर्गात विहार केल्याप्रमाणे वाटायला लागलं. दारू, बाई, नाचगाणं अशा चैनीत पैशाचा त्याने नाश करून टाकला. वसंतालाही जमिनीचे लाखो रुपये मिळाले. हे पैसे मिळाल्याबरोबर त्याचे पिणारे दोस्त त्याला गोचिडाप्रमाणे चिकटले. वसंत आपल्या मित्रांची चांडाळ चौकडी घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जायचा, मनसोक्त दारू प्यायचा, जेवण करायचा, परत यायचा. त्याला दारूची चांगली चटक लागली. अण्णांनी मात्र आलेल्या पैशाकडे दुर्लक्ष केलं. तिन्ही मुलांच्या नावावर आलेले पैसे बँकेत टाकले असं खोटं सांगून वसंताची आयुष्य चालू होती. चैनच करायची म्हटल्यावर पैसे किती पुरणार? काही दिवसात पैशानं तळ गाठला. वर्षाच्या आत आलेला पैसा होत्याचा नव्हता झाला. ह्या दारूनं गावातही चांगला हायदोस घातला होता. ठिकठिकाणी दारू विकली जायची. मद्यपी लोक हळू झाडाच्या आड जाऊन प्याल्यावर प्याले रिचवायचे आणि आपण त्या गावचे नाही असा चेहरा करून कामाला लागायचे. काहींना तर दारुडा म्हणून गावानं अधिकृत बिरुद देऊन टाकलं. पण हे दारुडे मात्र कुणाला घाबरत नव्हते. बिंदास प्यायचे, मोठमोठ्यानं बडबडायचे, पिऊन मुक्तपणे वावरायचे. कोण काय करतोय ते करा अशी त्यांची भूमिका. जणू दारू पिणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही अशीच त्यांची भावना. आम्ही पितोय आमच्या पैशाने, कष्टाच्या पैशाने, कोणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये असंही ते म्हणायचे. गावात 4 घरांमागे एक जण तरी दारूच्या व्यसनानं ग्रासला गेला. सरासरी 8-10 घरातला एखादा लिव्हर फुटून देवाघरी गेला. त्याचे कुटुंबीय त्याचा फोटो घरात लावायचे, त्याला हार घालायचे. येणारा पाहुणा हळहळायचा. अकाली गेलेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूती बाळगून चुचकारायचा आणि हा बहुतेक दारूमुळेच गेला असा मनातल्या मनात अंदाजही बांधायचा. एवढं होऊनही अशांच्या पावलावर पावलं टाकणाऱ्यांची संख्या गावात मात्र वाढत होती. काहींचा दिवस दारूनं उगवायचा, दारूबरोबर मावळायचा. रात्र तर त्यांची हक्काची. अंधार पडल्यावर कोण किती पितोय हे दुसऱ्याच्याच काय पण पिणाऱ्याच्याही लक्षात येत नसायचं. खिशात किती पैसे राहिलेत यावरून त्यांना पिलेचा अंदाज काढायला लागायचा. शिवाय रात्र असल्यामुळे कोणी भेलकांडलं पडलं कोणी बघत नव्हतं. गावात लग्न कार्य असल्यावर ही मंडळी सकाळपासून टाईट असायची. कारण लगीन घाईत त्यांच्याकडे फारसं कोणी लक्षच देत नसत. आनंदोत्सव असल्यामुळे त्यांची निंदा होत नसायची. असं चालायचंच म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. गावात मयत झाल्यावर मात्र त्यांच्या घरातल्या लोकांपेक्षा या मद्यपी लोकांना दुःख जास्त व्हायचं. कारण त्या दुःखातही मंडळी दिवसभर प्यायची. एखाद्या घरी देवकार्यासाठी बोकड कापल्यावर ही मंडळी दारू पिण्यासाठी हक्काचा दिवस मानायची. वसंताही हळूहळू या क्षेत्रात रुळत चालला होता. अस्सल दारुड्यांच्या तुलनेनं तो नवखा असला तरी त्याची वाट त्या दिशेनं सुरू होती. जवळचा पैसा संपल्यानं आता त्याचा राजेशाही थाट कमी झाला होता. गावातली हातभट्टी घेण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. कारण आता त्याची आतडी आतून सतत दारूची मागणी करत होती. दिवसभर शेतात काम करणं आणि दिवस मावळला की गुत्ता गाठणं ही त्याची दिनचर्या झाली. त्याच्याकडचा पैसा संपल्यामुळे त्याच्या मित्रांनी आता त्याची पाठ सोडली होती. आता कंपनीला जुने मित्र लागत नव्हते त्याला. पीत असलेला कुणीही त्याचा मित्र होत होता.
अण्णांना हे बघवत नव्हतं. ते सतत म्हणायचे, वसंता हे बरं नवं वाहत चाललाय तू, बंद कर बाबा दारू पिणं, अजून तुझं अख्खं आयुष्य जायचं आहे, दारू पिऊन कोणाचं चांगलं झालं आहे. पण वसंत हा अण्णांचा उपदेश गुंडाळून ठेवायला लागला. कधीकधी उलटा शब्द त्याच्या तोंडातनं निघायला लागला. त्याला झालेला गर्व तो दारूच्या नशेत बोलून दाखवायला लागला. अण्णा, तुम्ही आयुष्यात काय कमावलं नाही. या बागा जमीन कशीच्या कशी केली, आज आहे का कशाला तो आटा. घरात धान्य भरभरून असते, शेत हिरवगार दिसते, कशामुळं? माझ्यामुळं. तुमच्यावाळी नाही टाळ कुठं तुमर घालवली. मी दारू पिऊन माझ्या करतो हे सत्य आहे. तुम्हाच नाही काय, सगळ्या गावाला हे माहिती. आणि उद्या कोणाला अजून कळलं तर मी काय घाबरणार आहे का? आपलं सगळं उघडं आहे. चोरून लपून काय करत नाही मी. तुम्ही काय आयुष्यात मजा नाही केली, कमवली बी काय नाही. मी कमवतोय आणि माझ्या बी मारतोय. मग अण्णा मला सांगा, याच्यात तुमचं काय जाते? असं पिऊन वसंता बरळायचा. पैशाचा आणि मदेरीचा वसंताला नाती विसरायला लावायला लागला. मग याच्यावर अण्णा काय बोलणार? कशाला पिणाऱ्याच्या तोंडाला तोंड द्यायचं असं म्हणून अण्णा निघून जायचे. त्यांनी वसंताला विचारणं सोडून दिलं. वडिलांचा विरोध मोडून काढल्यामुळे वसंताला आता मोकळी वाट मिळालेली होती.